एखादं बाळ असेल जे खूप हायपर होत असेल तर तुम्ही होमिओपॅथीने ते कसं चेक करता? काय मॅडम की हायपर ॲक्टिव्हिटी आपल्याला कारण बघायला पाहिजे. आता समजा तुम्ही बघताय बाळ 4च वर्षाचं, तुम्ही बघा जन्म होऊन किती वर्ष झाली? 4. पण आपण हे नाही बघत की प्रेग्नन्सीचे 9 महिने पण त्याच्यात बघायला पाहिजे. ड्युरिंग प्रेग्नन्सी जर आईला खूप जास्त स्ट्रेस आलेला असेल, ड्युरिंग प्रेग्नन्सी आईच्या आणि वडिलांचे खूप जास्त वाद होत असले, ड्युरिंग प्रेग्नन्सी आईला जर खूप वर्क प्रेशर असलं आणि त्याचा तिने जास्त स्ट्रेस घेतलेला असला, ड्युरिंग प्रेग्नन्सी आईसोबत अशा काही घटना झाल्या की सासू सासऱ्यांचे प्रॉब्लेम, नातेसंबंधामध्ये प्रॉब्लेम, अशा ज्या घटना तिच्या मनामध्ये खूप जर स्ट्रेस करून गेल्या तर तो स्ट्रेस बाळापर्यंत देखील जातो. हे झालं प्रेग्नन्सीचं कारण. दुसरं कारण असतं, बाळ जेव्हा 2 वर्षाचं असतं, 1 वर्षाचं असतं, तर ते बाळ आहे ना, तुम्हाला वाटतं त्याला काय ऐकू येत नाही, दिसत नाही, कमी ऐकू येतं, त्याचं लक्ष नसतं. पण सारखे आईवडिलांचे भांडणं होत असतील तर तो आवाज त्याच्या कानात जातो, त्याच्या मेंदूपर्यंत जातो आणि मग त्याच्या मेंदूमध्ये अशा काही गोष्टी तयार होतात की ज्याच्यामुळे त्याचं रूपांतर आजारामध्ये होतं.